हॅलो नमस्कार, मी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त अशी पोह्यांची चकली बनवणार आहोत। पोह्यांपासून आपण खूप प्रकारचे नाश्त्याचे प्रकार बनवतो, तर आज आपण ह्याच पोह्यांपासून पीठ न शिजवता मस्त अशी चटपटीत अशी लागणारी चकली बनवणार आहोत। तुम्ही बघू शकताय कशी खुसखुशीत अशी चकली बनवून तयार झालेली आहे। इथं मी चकली तुम्हाला तळून दाखवते। खूप छान फुलली जाते ही चकली आणि कमी तेलकट होते, जास्त तेलकट ही चकली होत नाही। आणि ही चकलीचं पीठ आपण न शिजवता बनवणार आहोत। अगदी झटपट ही चकली बनवली जाते। चला तर मग सुरुवात करूया। इथं मी 1 चमचा तीळ घेतले आहेत, 1 चमचा जिरे घेतले आहेत, 1 मोठा चमचा मीठ घेतला आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स घेतले आहेत आणि पाव चमचा इथं मी बेकिंग पावडर घेतली आहे। आणि इथं मी पाव किलो पोहे घेतले आहेत। हे पोहे आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून जो आपल्या पोह्यामध्ये कचरा असेल तो व्यवस्थित निघला जाईल। बारीक बारीक कण कचऱ्याचे असतात, ते पोहे चाळल्यामुळे निघून जातो। आता हे पोहे आपण व्यवस्थित धुवून घेणार आहोत। 4 ते 5 पाण्याने हे आपल्याला पोहे धुवायचे आहेत। आता हे पोहे मी 4 ते 5 पाण्याने धुवून घेतले आहेत। आता हे आपल्याला पोहे आपण जशी कणिक मळतो त्या पद्धतीने ही आपल्याला मळून व्यवस्थित घ्यायचे आहेत। हातानेच हे व्यवस्थित मॅश करत जसं आपण कणिक मळतो तसं हे मळायचं आहे आणि ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता 4 ते 5 मिनिट मळल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने कणकीचा गोळा बनतो तसा हा गोळा बनून तयार आहे। हे पीठ जर हाताला चिकटत असेल तर आपण पाण्याचा किंवा तेलाचा हात घेऊन हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पाण्याचा किंवा तेलाचा हात घेतला तर हे पीठ हाताला चिकटत नाही। आता हे व्यवस्थित मळून झालं आहे। ह्यामध्ये आपण घेतले होते मसाले ते टाकणार आहोत। हे टाकल्यानंतर व्यवस्थित हे पुन्हा मळून घ्यायचं। हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण मसाले टाकले आहेत ते सर्व पिठाला लागले जातील। अगदी 2 ते 3 मिनिट हे व्यवस्थित मळून घ्यायचं। आता हे मी व्यवस्थित मळून घेतलं आहे। आता ह्या पिठाचे मी गोळे बनवून घेत आहे, जेणेकरून आपल्याला चकली बनवताना सोपं जाईल। जर पीठ व्यवस्थित मळलं गेलं तर चकली व्यवस्थित पडते, चकली तुटत नाही। त्यामुळे हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। आता ह्याचे मी 4 एकसारखे गोळे बनवून घेतले आहेत। आता चकलीच्या साच्यामध्ये हे पीठ टाकून आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। चकली तुम्ही लहान मोठी तुमच्या इच्छेनुसार बनवू शकता। मी मध्यम आकाराच्या इथे चकल्या बनवून घेत आहे। अगदी 15 ते 20 मिनिटात ह्या चकल्या बनवून तयार होतात। पीठ व्यवस्थित मळलं गेल्यामुळे चकल्या व्यवस्थित पाडल्या जातात। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व चकल्या व्यवस्थित पाडून घेतल्या आहेत। इथं माझे 40 ते 45 चकल्या बनवून तयार झाल्या आहेत। ह्या व्यवस्थित आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळवायच्या आहेत। ह्या चकल्या मी 2 दिवस उन्हामध्ये खडखडीत वाळवून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने। आणि ह्या चकल्या आता आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत। तर आजची ही चकलीची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या गौरीज मेजवानी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय।